अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर उद्या 5 एप्रिल 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. दर महिन्याला आपण ही चतुर्थी साजरी करतो. मराठी महिन्यातील ही पहिलीच आपली संकष्ट चतुर्थी आहे. तर ही चतुर्थी आपण कशी बाप्पाची सेवा करायची, आराधना करायची, त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. काय काय या चतुर्थीला बाप्पाची उपासना करतात, आराधना करतात. काय कायांना शक्य नाही म्हणून ते उपास करत नाहीत तरी चालेल, फक्त आराधना केली तरी चालेल. बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून पाटावर वस्त्र अंथरून ताम्हणात अक्षदा ठेवून बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक तुम्ही दुधानं, पंचामृतानं किंवा स्वच्छ पाण्यानं सुद्धा घालू शकता. अभिषेक घालताना तुम्ही अथर्वशीर्ष पठण आणि गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. जर ज्यांना शक्य नसेल, म्हणजे ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी मोबाईलमध्ये लावून बाप्पाला जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक झाल्यानंतर बाप्पाला लाल फूल व्हायचं आहे. जास्वंदीचं लाल फूल बाप्पाला व्हायचं आहे. बाप्पाला लाल कलरचं फूल खूप आवडतं आणि 21 दुर्वा व्हायचे आहेत. हे दुर्वा वाहताना अथर्वशीर्ष पठण आणि गणपती स्तोत्र याचे पठण करायचं आहे. अगदी जर ते शक्य नसेल तर तुम्ही सर्व पूजा झाल्यावर 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा अथर्वशीर्ष पठण आणि गणपती स्तोत्र वाचलं तरी चालेल. नंतरनं सर्व पूजा झाल्यावर बाप्पाला आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी पूजा करून आरती करून बाप्पाला गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात शक्य नसेल तर तुम्ही गुळ शेंगदाण्याचे लाडू करून दाखवले नैवेद्य तरी चालेल. अगदी गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. तर या दिवशी लहान मुलांना अथर्वशीर्ष पठण आणि गणपती स्तोत्र पठण करणे आवश्यक आहे. जर लहान मुलं रोज करत असतील अथर्वशीर्ष पठण आणि गणपती स्तोत्र याचे पठण तर अगदीच चांगलं आहे. जर या दिवशी केले तर अतिशय चांगलं आहे. त्यांच्या आराधना मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. अगदी त्यांच्या कानावर जरी हे शब्द पडले तरी चालतील. तर गणपती बाप्पा आपले हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. या दिवशी आपली आराधना नक्कीच पूर्ण होईल आपण सेवा केली तर. चला तर मग गणपती बाप्पा मोरया.